Hello student, today discuss the unsolved problem for chapter superpositions of wave. Question number 4. The amplitude of wave is represented by y is equal to 0.2 sine 4 pi in bracket t small t divided by 0.08 minus x divided by 0.8 in SI units. Find wavelength, frequency and amplitude. हे एक्झाम्पल 1 मार्क MCQ ला एक्झाम्पल विचारलं जातं. तर इथे देताना आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, इक्वेशन्स y इज इक्वल टू 0.2 sin 4 pi t divided by 0.08 minus x divided by 0.8. This equations is compared to the standard simple harmonic progressive wave. Simple harmonic progressive equations का y is equal to a sin 2 pi small t divided by capital T minus x divided by lambda. इक्वेशन्स नंबर फर्स्ट. जर हे इक्वेशन्स पाहिलं तर ह्या इक्वेशन्समध्ये इथे 4 पाय आणि आपल्या स्टँडर्ड इक्वेशन्समध्ये 2 पाय, म्हणजे हे इक्वेशन्स आपल्याला 2 पायमध्ये कन्वर्ट करायचं आहे. याचा अर्थ इथला 2 इंटू 2, 2ने आत ब्रॅकेटमध्ये जर मी मल्टिप्लाय केलं, y इज इक्वल टू 0.2 साइन, इथे मी 2 पाय लिहितो आणि जो एक्स्ट्राचा 2 आहे तो ब्रॅकेटच्या आत येतो, 2t divided by 0.08 minus 2x divided by 0.8. आता जर आपण कंपेअर केलं तर इथे हा a च्या ऐवजी काय आला, याला म्हणतो इक्वेशन्स नंबर 2. कंपेअर इक्वेशन्स first and 2. स्मॉल a is equal to 0.2 SI युनिट म्हणजे हे मीटर्समध्ये आलं ॲम्प्लिट्यूड. कॅपिटल टी च्या ऐवजी काय येतं, 0.08 डिवायडेड बाय 2 अँड लॅम्बडा इज इक्वल टू 0.8 डिवायडेड बाय 2 सेकंड मीटर बाय SI. आता आपल्याला काय काय विचारलं आहे, वेवलेंथ विचारलं आहे, डायरेक्ट येते. फ्रिक्वेन्सी आपल्याला टाईम पिरियड्सवरून काढावी लागेल आणि ॲम्प्लिट्यूड डायरेक्ट आलं. जर ह्या व्हॅल्यू जर मी डायरेक्ट लिहिल्या तर माझं रिलेशन्स काय तयार होतं आहे, ॲम्प्लिट्यूड a इज इक्वल टू 0.2 मीटर्स, लॅम्बडा इज इक्वल टू 0.4 मीटर्स अँड n is equal to 1 upon t means 2 divided by 0.08. ह्याचा रेसिप्रोकल तो किती येतो आहे, जर कॅल्क्युलेशन्स केलं बरोबर आहे की नाही, इकडे 2 शिफ्ट केले, इकडे 0 दिले तर 25 हर्ट्स. तर तुमची फ्रिक्वेन्सी काय आली, 25 हर्ट्स. वेवलेंथ आली 0.4 मीटर्स अँड ॲम्प्लिट्यूड्स आलं 0.2 मीटर्स. हे MCQ बेस्ड क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला ह्या टाईपचे एक्झाम्पल MCQ मध्ये विचारले जातात. नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 10. अ वेव ऑफ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्स इज ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ 350 मीटर पर सेकंड. फर्स्ट, what is the phase difference between the two displacement at a certain point at time 1.0 means 1 ms हे millisecond apart, and what will be the smallest distance between 2 points which are 45 degree out of phase at an instant of time. तर आपल्याला काय काय दिले गिवन मध्ये, विथ फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी दिली 500 हर्ट्स, वेलोसिटी दिली 350 मीटर पर सेकंड
आणि टाईम दिलेला आहे, मी स्मॉल टी दिलेला आहे 1 ms म्हणजे मिली सेकंड, मीन्स 1 × 10⁻³ सेकंड. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर व्हॉट इज द फेज डिफरन्स, मीन्स डेल फाइंड आउट करायचं, बरोबर आहे की नाही. मग डेलचा फॉर्म्युला काय, डेल इज इक्वल टू 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा. तर इथे आपल्याला लॅम्बडा माहीत नाही, एक्स माहीत नाही, पण गिवनमध्ये फ्रिक्वेन्सी दिली, वेलॉसिटी दिली, टाईम दिली. तर लॅम्बडाचं रिलेशन्स काय आहे, लॅम्बडा इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय एन. ह्याला म्हणते इक्वेशन्स फर्स्ट, हे झालं इक्वेशन्स सेकंड. आणि डिस्प्लेसमेंट, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे की नाही, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. पहा आपल्याला काय काय येतं आहे, लॅम्बडाच्या ऐवजी वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, सॉरी वेवलेंथच्या ऐवजी आपल्याला वेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी दिली. मग वेवलेंथ इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन फ्रिक्वेन्सी आणि डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. इक्वेशन 2 and 3 पुट इन इक्वेशन फर्स्ट. जर हे मी फर्स्टमध्ये जर पुट केलं तर डेल इज इक्वल टू 2πVT आणि लॅम्बडाच्या ऐवजी V डिवायडेड बाय एन. V गेट कॅन्सल, एन हा वरती जाईल, 2π तसाच ठेवू आपण. टीची व्हॅल्यू किती आहे, 10⁻³ आणि फ्रिक्वेन्सी किती आहे 500. जर कॅल्क्युलेशन्स केलं तर 2 × 500 मीन्स 1000 म्हणजे 10⁻³ राहतं आहे काय, फक्त पाय रेडियन. म्हणजे तुमचं आलेलं चेंज इन फेज किंवा फेज डिफरन्स हे काय येतं आहे, पाय रेडियन. इथे वाटलंच तर करू आपण, पाय × 10⁻³ 500 × 2 मीन्स 1000 is equal to 10⁻³ minus 10⁻³ plus 10⁻³ कॅन्सल, रिमेनिंग व्हॅल्यू पाय. हे तुमचा फेज डिफरन्स काय येतोय, पाय येतो. हे झालं ए. आता बी काय विचारलंय, व्हॉट विल बी द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स विच आर 45. म्हणजे तुम्हाला आता इथे डेल दिला आहे, तो डेल किती दिलेला आहे 45 डिग्री कन्वर्टेड बाय पाय मीन्स रेडियन, पाय बाय 4 रेडियन. आणि आता आपल्याला एक्स काढायचा आहे, बरोबर की नाही. ह्या एक्झाम्पलसाठीचा एक्स फॉर्म्युला सेम, डेल इज इक्वल टू 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा मीन्स देअरफॉर एक्स इज इक्वल टू डेल लॅम्बडा डिवायडेड बाय 2π. लॅम्बडा म्हणजेच काय, व्ही बाय एन, डेल व्ही 2πn. व्हॅल्यू पुट करू, डेलची व्हॅल्यू काय π/4, व्हीची व्हॅल्यू काय 350, डिनॉमिनेटरचे असलेले 2π आणि यांची व्हॅल्यू आहे 500. पाय गेट कॅन्सल, 500 × 2 मीन्स काय झालं 10⁻³ सॉरी 10⁻³ वरती गेल्यावर -3, 350 डिवायडेड बाय 4. ह्याचं जर आपण कॅल्क्युलेशन्स केलं तर काय ते कॅल्क्युलेशन, तर आपले ते सिम्पल कॅल्क्युलेशन्स येत आहे. 4 8 जा 32 कॅरी 3 मीन्स 30 झालं, 4 7 जा 28 मीन्स पुन्हा अगेन कॅरी 2 मीन्स 20 मीन्स 4 5 जा 20, 87.5 आणि 10⁻³ वरती गेल्यावर -3 इन मीटर. किंवा जर तुम्ही सेंटीमीटरच्या जरी तुम्हाला फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर ते सेंटीमीटर्समध्ये काय येणार 8.75 सेंटीमीटर. कारण हा पॉईंट इकडे शिफ्ट झाला तर 10⁻², 10⁻² मीटर्स मीन्स सेंटीमीटर्स. हे काय झालं तुमचं डिस्प्लेसमेंट 8.75 सेंटीमीटर्स
मीटर्समध्ये 87.5, मिलीमीटर्समध्ये 87.5 मिलीमीटर्स आणि 10⁻³ ने मल्टिपल केलं तर ते मीटर्समध्ये. हे सुद्धा MCQलाच येणारे क्वेश्चन्स आहे. फॉर्म्युला इम्पॉर्टन्स आहे. चेंज इन फेज डेल इज इक्वल टू 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडाचं रिलेशन V/n आणि एक्सचं रिलेशन VT, हे दोन रिलेशन्स दिले नाही आहेत आपल्याला डायरेक्ट, तर हे आपण फॉर्म्युल्याने यूज करतो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 11. अ साऊंड वेव इन अ सर्टन फ्लुइड medium is reflected at an obstacle to form a standing wave. The distance between two successive nodes is 3.75 centimeter. If the velocity of sound is 1500 meter per second, find the frequency. आता घेऊ हे प्रॉपर्टीजमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्समध्ये पण पाहिलं. दोन सक्सेसिव्ह नोड्स किंवा अँटी नोड्समधलं डिस्टन्स काय असतं, λ/2, आणि ते किती दिले आपल्याला 3.75 सेंटीमीटर्स कन्वर्टेड बाय मीटर्स. त्याच्यानंतर काय दिले, वेलॉसिटी दिली आपल्याला 1500 मीटर पर सेकंद आणि फ्रिक्वेन्सी काढायची. बरोबर आहे की नाही. मग सिंपल रिलेशन्स काय आहे, V इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा, मीन्स देअरफॉर n इज इक्वल टू V डिवायडेड बाय लॅम्बडा. हा λ/2 ची व्हॅल्यू तिकडे मल्टिप्लाय केल्या काय होणार, 2 होणार की नाही. मीन्स देअरफॉर इथे मिळेल लॅम्बडा इज इक्वल टू 2 इंटू 3.75 इंटू 10⁻² मीटर. व्हॅल्यू पुट करा, 1500 divided by 2 into 3.75 into 10⁻². जर सिंपल कॅल्क्युलेशन्स केलं, 2 into 3.75 means 7.5. 1500 divided by 7.5 is equal to 200. आणि हे 10⁻² वरती नेले तर काय होणार, +2 हर्ट्स. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे. 2 1 = 1, 2 7 = 14, कॅरी 1, 2 5 = 10, आणि हे 3.75 चं 200. तर जर आपण पॉवर शिफ्ट केली, 2 इंटू 10⁻⁴ हर्ट्स इज इक्वल टू 2 or 20 kilohertz. It depends by power. इथं जर मी 20 into 10⁻³ हर्ट्स ठेवलं, हे काय झालं, 3 means किलो. तर तुमचा आन्सर काय झालं, 20 किलोहर्ट्स किंवा 200 into 10⁻² हर्ट्स किंवा 2 into 10⁻⁴ हर्ट्स. कोणतेही आन्सर ठेवलं तरी चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल, question number 12. Two sources of sounds are separated by a distance 4 meter. They both emit sound with the same amplitude and frequency, 330 Hz, but they are 180 out of phase. At what points between the two sources will be the sound intensity be maximum? आता आपल्याला दोन सोर्स दिलेत, S1 आणि S2. कन्सिडर करू, इथे S1 सोर्स आहे आणि या इथे S2 सोर्स आहे. ते दोन्ही कसे आहेत, आउट ऑफ फेज आहेत, बरोबर की नाही. मग त्यांची डायरेक्शन ह्या बाजूला घ्यायची की ह्या बाजूला घ्यायची. आता जर मी त्यांची डायरेक्शन इकडे घेतली तर ते कधीच एकत्र येणार नाहीत, कारण की साऊंड नेहमी स्ट्रेट लाईन्समध्ये ट्रॅव्हल्स होतो. पण ते काय सांगतं आपल्याला पुढे, at hot points between the two source will the sound intensity be maximum. मग ते कुठेतरी एकत्र येतात, म्हणजे याचा अर्थ दोघांचं ट्रॅव्हल असं ह्या बाजूला होतं. त्या दोघांची ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्या बरोबर सेंटरला जॉईंट होणार आहेत इथेच. म्हणजे ह्या पॉईंटला, O पॉईंटला S1 पासूनचं डिस्टन्स आणि S2 पासूनचं डिस्टन्स हे कसं आहे, सारखं आहे. ते किती येणार,
2 meters. बरोबर आहे की नाही, कारण आपलं टोटल डिस्टन्स किती दिलेलं आहे, 4 मीटर टोटल डिस्टन्स दिलं आहे. तर ज्या वेळेस ते इथे येतील, बरोबर की नाही, त्यानंतर ही वेव्ह इकडे जाईल आणि ही वेव्ह इकडे जाईल. तर कुठे कुठे त्यांची इंटेन्सिटी मॅक्झिमम असते. दोन वेव्ज मॅक्झिमम एकत्र आलं, त्यांची इंटेन्सिटी मॅक्झिमम ही अँटीनोड्सला येते. तिथे आता आपण सिम्पल डायग्राम ड्रॉ करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. त्याच्या आधी आपल्याला वेव्हची वेव्हलेंथ काढायला लागेल. इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी 330 हर्ट्ज दिलेली आहे आणि वेलॉसिटी सुद्धा आपण 330 मीटर पर सेकंद घेणार. मग आपली वेव्हलेंथ येते v डिवायडेड बाय r, 330 डिवायडेड बाय 330 इज इक्वल टू 1 मीटर्स. म्हणजे याचा अर्थ असा होतो की इथून इथपर्यंत 1 मीटरच्या किती वेव्स तयार होणार आहेत, 4 वेव्स तयार होणार. कारण हे डिस्टन्स किती, S1 टू S2चा 4 मीटरचे. एक वेव्हलेंथ 1 मीटरची आहे, ते किती वेव्स तयार होणार, 4. सेंटरपर्यंत किती येणार, 2 वेव्स येणार आहेत. आपण डायग्राम ड्रॉ करू. इथे आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ब्ल्यू लाईन या इथून सुरू झाली आणि रेड कलरची लाईट या इथून सुरू झाली. तर या इथे आपली इंटेन्सिटी काय, मॅक्झिमम असणार आहे. जर ह्याला जर आपण 0 कन्सिडर केलं तर सेंटरपासून हॉट पॉईंट्स बिटवीन द 2 सोर्स विल बी द साऊंड इंटेन्सिटी मॅक्झिमम. मग सेंटरपासून ह्या पॉईंट्सला आपली इंटेन्सिटी काय येणार आहे, मॅक्झिमम येणार. मग सेंटरच्या ह्या नोडपासून ह्या अँटी नोडचं डिस्टन्स काय झालं, द डिस्टन्स बिटवीन नोड टू अँटी नोड इज लॅम्बडा बाय 4. ते किती येत आहे, लॅम्बडा बाय 4. बरोबर आहे. लॅम्बडाचं अंतर किती आहे, 1 मीटर्स, मीन्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 मीन्स 0.25 मीटर्स. म्हणजे या इथे 0.25, या इथे 0.25. म्हणजे तुमचा फर्स्ट डिस्टन्स काय येणार आहे, जर आपण नॅचरल लाईन जर पाहिलं तर राईट साईड प्लस लेफ्ट साईड मायनस, म्हणजे फर्स्ट डिस्टन्स काय आलं 0.25 मीटर्सला. हे नेक्स्ट डिस्टन्स, आता अँटीनोड टू अँटीनोड्स काय असतं, लॅम्बडा बाय 2, म्हणजे हे डिस्टन्स काय झालं 0.5. पण इथून डिस्टन्स जर मेजर केलं आपण तर हे 0.25 आणि इथून इथपर्यंत 0.50 मीन्स 0.75 प्लस मायनस इकडे येणार आणि इकडे येईल. त्याच्यानंतर हे डिस्टन्स, बरोबर आहे. इथून इथपर्यंत एक कंप्लीट वेव्ह झाली म्हणजे लॅम्बडा, आणि हे 0.25 म्हणजे ते डिस्टन्स काय आलं 1.25 मीटर्स. आणि हे शेवटचं डिस्टन्स, मग हे काय झालं पुन्हा 0.50 ॲड होणार की नाही, प्लस मायनस 1.75 मीटर्स. हे आपलं काय झालं लेफ्ट अँड राईट साईडचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर पॉईंट. आपण हे सेंटर पॉईंटपासून मेजर करतो. जर तुम्ही हे डिस्टन्स S2 पासून मेजर केलं तर इथं 0.25 75 1.25 1.75 2.25 2.75 3.25 3.75 आणि ते 4. लेफ्ट किंवा राईट कसंही केलं पण आपण बेसिक सेंटरपासून मेजर केलं आहे म्हणून आपण इथं वर्ड लिहितो फ्रॉम द सेंटर पॉईंटपासून ते ह्या डिस्टन्सला आपली वेवलेंथ काय असेल मॅक्झिमम असेल. सिंपल क्वेश्चन, अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे हा. नेक्स्ट एक्झाम्पल. Two sound waves travel at a speed of 330 meter per second. If their frequencies are also identical and are equal to 540 Hz,
what will be the phase difference between the waves at points 3.5 meters from one source and 3 meter from the other if the source are in phase. ते दोन्ही सुद्धा इन फेज, याचा अर्थ दोघांची डायरेक्शन्स एकाच बाजूला आहे, पण ते सोर्स जिथे मीट्स होतात तिथून एक 3.5 मीटर्सपासून सुरू झाला आणि एक 3 मीटरपासून. दोघांची असलेली वेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी सारखीच आहे, मग ते कुठे एकत्र येणार म्हणजे ज्याला आपण फेज म्हणतो. आता आपल्याला चेंज इन फेज काढायचा आहे, तर इथे आधी आपण गिवन लिहू. गिवन काय आहे? स्पीड 330 मीटर पर सेकंड, फ्रिक्वेन्सी 540 हर्ट्स, एक सोर्स आहे S1 3.5 मीटर्स आणि दुसरा आहे S2, त्याचं डिस्टन्स 3 मीटर्स. आपल्याला चेंज इन फेज म्हणजेच del1 मायनस del2 हा फाइंड आउट करायचा. सिंपल फॉर्म्युला आहे, del इज इक्वल टू 2 पाय, म्हणजे आता del1 इज इक्वल टू 2 पाय x1 डिवायडेड बाय λ1 अँड del2 इज इक्वल टू 2 पाय x2 डिवायडेड बाय λ1, कारण वेवलेंथ कशी दोघांची सारखी. मीन्स देअरफॉर del1 मायनस del2 इज इक्वल टू 2 पाय लॅम्बडा. कॉमन पार्ट येतो बाहेर आला, इन ब्रॅकेट काय राहिलं x1 मायनस x2. देअरफॉर व्हॅल्यू पुट करू 2 पाय. आता लॅम्बडाच्या ऐवजी काय दिले आपल्याला v अँड n. v लॅम्बडाची जर व्हॅल्यू आपण पुट केली तर लॅम्बडा म्हणजेच काय तर v डिवायडेड बाय n. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू v डिवायडेड बाय n मीन्स 330 डिवायडेड बाय 540. 330 इंटू 540 ब्रॅकेट 3.5 मायनस 3. हे झालं तुमचं सिम्पल रिलेशन्स. आणि ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन्स केलं तर आपलं आन्सर येतं 1.64 पाय रेडियन. पायची व्हॅल्यू पुट करायची गरज नाही, पण ते रेडियनमध्ये आन्सर करणार आहे. यांचं सबट्रॅक्शन्स आणि यांचं मल्टिप्लिकेशन असं डिव्हिजन केलं तर आपलं आन्सर येईल 1.64 पाय रेडियन. एकदम सोपं एक्झाम्पल आहे. ऑलरेडी आपण हे एक्झाम्पल म्हणजे ह्या टाईपचं एक्झाम्पल आपण क्वेश्चन नंबर 10 मध्ये सॉल्व केलंच होतं. त्याचे फक्त इथं 2 वेगवेगळे डिस्टन्स दिलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 40. 2 wires of the same material and same cross sections are stretched on a sonometer. One wire is loaded with 1.5 kg and another is loaded with 6 kg. The vibrating length of the first wire is 60 centimeter and its fundamental frequency vibrations is the same as that of the second wire. Calculate vibrating length of the other wire. आता इथे आपला सिंपल फॉर्म्युला येतो तो फ्रिक्वेन्सीचा. तो फॉर्म्युला काय, n इज इक्वल टू 1/2L अंडर रूट T बाय m मीन्स व्हायब्रेशन्स ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा. आता इथे आपल्याला काय काय दिलं आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे ऑन सोनोमीटर्स, सेम मटेरियल अँड सेम क्रॉस सेक्शन्स आर स्ट्रेच्ड ऑन अ सोनोमीटर. त्यांची फ्रिक्वेन्सी आणि त्यांचं असलेलं मटेरियल सेम आहे, म्हणजे स्मॉल m ही काय सेम. n अँड m आर इक्वल. मग आपलं रिलेशन्स काय येतं आहे, टेन्शन्स आणि लेंथमधलं. मीन्स देअरफॉर लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ टेन्शन्स. हे सिंपल रिलेशन्स तयार झाले. आता आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे, लोड दिला आहे, T1 लोड दिला आहे 1.5 इंटू 9.8 ते kg मध्ये कन्वर्टेड बाय न्यूटन्स. T2 लोड दिला आहे 6 इंटू 9.8 न्यूटन्स. हे कशात आहेत, kg मध्ये, आणि टेन्शन्स हे न्यूटन्समध्ये असतं.
म्हणजे त्यांचं सिम्पल रिलेशन्स काय तर टी इज इक्वल टू एम इंटू जी, बरोबर. L1 लेंथ दिली आपल्याला 60 सेंटीमीटर्स, कन्वर्टेड बाय मीटर्स मीन्स 0.6 मीटर्स, आणि आपल्याला फाइंड आउट करायची L2. तर ह्याच्यावरून सिम्पल रिलेशन्स आपलं काय तयार होतं, सिम्पल रिलेशन्स तयार होतं. L2 डिवायडेड बाय L1 इज इक्वल टू अंडर रूट T2 डिवायडेड बाय T1. ह्या डायरेक्टली प्रोपोर्शनलचं रिलेशन्समुळे L2 L1 इकडे T2 T1 रूट्समध्ये म्हणून ते रूट्समध्ये व्हॅल्यू पुट करू. L1 किती आहे 0.6 इज इक्वल टू अंडर रूट T2 किती आहे 6 इंटू 9.8 आणि T1 किती आहे 1.5 इंटू 9.8. 9.8 कॅन्सल, 1.5 4 जा 6, अंडर रूट 4 मीन्स किती आले 2, मीन्स L2 इज इक्वल टू 2 इंटू 0.6 इज इक्वल टू 1.2 मीटर. एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहे. L2 इज इक्वल टू 1.2 मीटर्स. आता क्वेश्चन्समध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी, लिनियर डेन्सिटी यापैकी काही व्हेरिएबल येईल आणि काही कॉन्स्टंट येईल, पण फॉर्म्युला आपला बेसिक हाच राहणार. n इज इक्वल टू 1/2L अंडर रूट T बाय M. फाइंड द रिलेशन, जे आपल्याला कम्पेअर करायला सांगितलं त्यांचं रिलेशन्स फाइंड आउट करा. नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 15. अ पाइप क्लोज ॲट वन एंड कॅन प्रोड्यूस ओव्हरटोन्स ॲट अ फ्रिक्वेन्सी 640 हर्ट्स, 896 हर्ट्स अँड 1152 हर्ट्स. कॅल्क्युलेट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता हे कोणत्या नंबरच्या ओव्हरटोनच्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या माहीत नाही, पण त्या एकेका पुढच्या आपल्याला दिल्या आहेत. म्हणजे ह्याच्या पुढची ही ओव्हरटोनची, त्याच्या पुढची ही ओव्हरटोनची. मग गिवनमध्ये कन्सिडर करू एन पी, त्याची किती आहे 640 हर्ट्स. त्याच्या पुढे एन पी प्लस 1 म्हणजे त्याच्या पुढचा ओव्हरटोन, त्याची 896 हर्ट्स. अँड एन पी प्लस 2 त्याची 1152 हर्ट्स. आणि आपल्याला फाइंड आउट करायची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता एन पीचा फॉर्म्युला जर आपण राईट केला कम्पेअर टू फंडामेंटल, तर एन पीचा फॉर्म्युला काय येतो, इथे काय दिलं आहे क्लोज ॲट 1. जर क्लोज ॲट 1 असेल तर ते रिलेशन येतं 2p प्लस 1 n. येते लक्षात. आता इथे आपल्याला पीची व्हॅल्यू माहिती नाही, त्यामुळे आपले रिलेशन्सनी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला काढता येणार नाही. आता जर मी सेकंड रिलेशन जर कन्सिडर केलं म्हणजे एन पी प्लस 1, तर ह्याचं काय येणार 2p प्लस 1 प्लस 1 इंटू एन. लक्ष द्या, इथे मी काय करतो पीच्या ऐवजी p प्लस 1 ठेवतो. आणि हे जर सॉल्व केलं तर हे येतं आहे 2p प्लस 2 प्लस 1 इंटू एन. याची मी ॲडिशन्स करत नाही, कारण माझ्याकडे 2p प्लस 1चं उत्तर आहे. म्हणजे 2p प्लस 1 हा जर ब्रॅकेट मी सेपरेट केला, 2p प्लस 1 प्लस 2 इथे छोटासा ब्रॅकेट टाकतो इंटू एन. म्हणजे हे रिलेशन्स काय होतं आहे एन पी प्लस 1 इज इक्वल टू 2p प्लस 1 एन प्लस 2n. इथे मी हा ब्रॅकेट सेपरेट केलं, हे सेपरेट करून तुम्ही ह्याचं जरी रिलेशन्स घेतलं तरी ते आपल्याला आधीच्या ह्याच्याशीच कम्पेअर करावं लागेल. आता 2p प्लस 1 n ह्याला म्हणतो इक्वेशन फर्स्ट. ते काय आहे इज इक्वल टू एन पी प्लस 2n मीन्स देअर फोर 2n इज इक्वल टू एन पी प्लस 1 मायनस एन पी. हे आपलं सिम्पल रिलेशन्स, कोणत्याही नेक्स्ट ओव्हरटोनचं रिलेशन्स फंडामेंटलशी हेच येतं. व्हॅल्यू पुट करा 896 मायनस 64 इज इक्वल टू
256 and n is equal to 256 divided by 1 means 128 हर्ट्स. तुमचं रिलेशन्स काय आलं फंडामेंटलचं 128 हर्ट्स. ह्या फ्रिक्वेन्सीचा नंबर मला माहिती नाही आहे ती कोणत्या ओव्हरटोनची आहे, पण त्यांच्या फॉर्म्युल्याशी कंपेअर केलं फंडामेंटलशी तर मला रिलेशन्स मिळतात. तर आपला हा स्टँडर्ड फॉर्म्युला येतो, कोणत्या इक्वेशन्समध्ये पुट करा तुम्हाला हेच रिलेशन्स भेटेल. म्हणजे ह्या दोघांमधला जरी आपण डिफरन्स घेतला तरी आपल्याला रिलेशन्स ह्याच्याशीच फाइंड आउट करता येईल. क्वेश्चन नंबर 16. अ स्टँडिंग वेव्ह इज प्रोड्यूस इन अ ट्यूब ओपन ॲट बोथ एंड्स. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी गिवनमध्ये आपल्याला काय दिले फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 300 हर्ट्स. व्हॉट इज द लेंथ ऑफ ट्यूब. आपल्याला लेंथ ऑफ ट्यूब फाइंड आउट करायचं. स्पीड ऑफ साऊंड इज 340 मीटर पर सेकंद. 340 मीटर पर सेकंद. आता दिलेला पाईप काय हा ओपन ॲट बोथ एंड. मग त्याचा फॉर्म्युला काय V इज इक्वल टू n डिवायडेड बाय 2l. सिंपल फॉर्म्युला आहे. इथे आता एंड करेक्शन्स दिलेले नाही आहे, नाही तर मी प्लस 2e हे ॲड केलं असतं. देअरफॉर l इज इक्वल टू n डिवायडेड बाय 2v. आपला फॉर्म्युला आहे n डिवायडेड बाय n इज इक्वल टू v डिवायडेड बाय 2l मीन्स l इज इक्वल टू v डिवायडेड बाय 2n. करेक्शन्स करा. n इज इक्वल टू v डिवायडेड बाय 2l मीन्स l इज इक्वल टू v डिवायडेड बाय 2n. व्हॅल्यू पुट करा. स्पीड दिलं आहे 340 इंटू 2 आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 300. जर कॅल्क्युलेशन्स केलं तर आपलं आन्सर येतं 0.57 मीटर. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे. 17 डिवायडेड बाय 30 मीन्स 0.57. नेक्स्ट एक्झाम्पल. Find the fundamental first overtone and second overtone frequency of pipe open at both the ends of length 25 cm. If the speed of the sound in ear is 330 meter per second. आपल्याला फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन काढायचं. फंडामेंटल काढली त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर फर्स्ट ओव्हरटोन, 3 केलं तर सेकंड ओव्हरटोन. आता गिवन काय काय दिलं आहे आपल्याला सेम वरचंच एक्झाम्पल आहे. फॉर्म्युला तोच अप्लाय होतं. लेंथ दिली 25 सेंटीमीटर्स मीन्स 0.25 मीटर्स. स्पीड दिलेलं आहे 330 मीटर पर सेकंद आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची. आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली होती आणि लेंथ काढायची होती. सिंपल फॉर्म्युला n म्हणजे फंडामेंटलसाठी n इज इक्वल टू v डिवायडेड बाय 2l. v ची व्हॅल्यू 330 2 इंटू 0.25 म्हणजे आपलं आन्सर येतं n इज इक्वल टू 660 हर्ट्स. ती काय झाली फंडामेंटल. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 660 हर्ट्स. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे. 2 इंटू 0.25 मीन्स 0.5 मीन्स 1/2. 2 वरती नेलं तर 660. फर्स्ट ओव्हरटोन इज इक्वल टू 2 इंटू n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 2 इंटू 660 मीन्स 1320 हर्ट्स. सेकंड ओव्हरटोन मीन्स 3n 3 इंटू 660 इज इक्वल टू 1980 हर्ट्स. तुम्ही कुठल्याही नंबरची तुम्हाला काढता येईल. सिंपल रिलेशन्स काय एन पी इज इक्वल टू पी प्लस 1 इंटू n. हा झाला आपला ओव्हरटोनचा आणि फंडामेंटलच्या रिलेशनचा फॉर्म्युला. लेक्चर्समध्ये काय सजेशन असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा.
Okay, thanks.